सर नमस्कार. आपल्या एम विद्यापीठामध्ये सर्वप्रथम मी स्वागत करतो. सर आपण आपल्या भाषणात असं म्हणालो की शिक्षण हे केवळ ज्ञान आणि विज्ञानापुरतं मर्यादित न राहता माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. बरोबर. तर त्याबद्दल आपण काय सांगाल? माझ्या या सकाळच्या भाषणात मी असा एक उल्लेख केला की 1894 साली स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये जेव्हा भाषण केलं शिकागोला, तर ती धर्म परिषद होती आणि तिथे ते इंग्रजीतच बोलले. Yes. तर याच्यावरनं एक सिद्ध असं होतं की आपल्या मातृभाषेतलं शिक्षण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच तुम्हाला जगातल्या विविध भाषांमधलं ज्ञान असं नाही तेवढं आवश्यक आहे. आणि म्हणून जेव्हा आपण कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाचा विचार करतो तेव्हा विवेकानंदांनीच असं सांगितलं होतं आणि बऱ्याचशा विद्यापीठांच्या ब्रीदवाक्यामध्ये त्याचा उल्लेख असतो की आपलं हे ज्ञान आहे ते समाजासाठी उपयोगी पडेल. परंतु ते उपयोगी पडत असताना आपण जे ज्ञान मिळवलं आहे त्यातून आपण काय साध्य करतो. मला असं वाटतं की आपला जो मानसिक स्थैर्य असतं ते तुमचं दृढ होतं. तुमच्या मनाचा निग्रह, तुमच्या मनाची जडणघडण ही ज्ञानप्राप्तीमुळे जास्त चांगली होऊ शकते. दुसरं म्हणजे तुमचं कॅरेक्टर, तुमचं चारित्र्य हे तुमचं अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण फक्त विचार काय करतो की तुम्ही शिक्षण घेतलं तर तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, परंतु शिक्षणामुळे तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकाल हा त्या शिक्षणाचा खरा अर्थ. आणि म्हणून शिक्षण घेताना तुम्हाला माणसाचा सर्वांगीण विकास हा दृष्टिकोन जर तुम्ही पाहिलात तर त्याच्याशी अनुरूप असंच हे सगळं पाहायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षण हे केवळ नोकरी मिळण्यापुरतं मर्यादित न राहता त्याच्यामध्ये त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला फिलॉसॉफिकली पण हा विचार करता आला पाहिजे. आणि सर आपण दुसरा एक मुद्दा असं म्हटलं की देशाची प्रगती केवळ GDPवर अवलंबून न राहता ती डिग्निटी किंवा सस्टेनेबिलिटीवर पण आधारित असते. बरोबर. त्या संदर्भात काय सांगाल? आपल्याला माहीतच आहे की आपण आदरणीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सरकारने असा निर्णय घेतला आहे की आपला जो GDP आहे आणि जी आपली इकॉनॉमी आहे ती $5 ट्रिलियन एवढी 2030 सालापर्यंत होणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण फक्त इन्फ्रास्ट्रक्चर, फक्त डेव्हलपमेंट्स याचा विचार करतो. परंतु आपल्या देशाची 65% लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्या गोष्टीवर अवलंबून आहे तो शेती व्यवसाय. त्या शेती व्यवसायामध्येच कमीत कमी $2.5 ट्रिलियन पुढच्या 5 वर्षामध्ये GDP मध्ये वाढ करण्याची क्षमता आहे. परंतु आपण ते पाहत नाही. आणि म्हणून सस्टेनेबिलिटी जेव्हा आपण म्हणतो शाश्वतता, तर माणसांच्या डेव्हलपमेंटमधून त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करून त्यांना एक डिग्निफाईड आयुष्य कसं जगायला आपल्याला मदत करता येईल याच्यामध्ये खऱ्या अर्थाने देशाचा विकास अवलंबून आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय संवेदनशील क्षेत्र असलेले शेती क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला काही वेगळ्या पद्धतीने पाहता आलं तर मला असं वाटतं की बाकीच्या गोष्टी होत राहतील, पण शेतीवरती जर आपण जास्त लक्ष देऊ शकतो तर आपली ही 5च्या ऐवजी 7.5 ट्रिलियन इकॉनॉमी आपण गाठू शकतो तेवढं 5 वर्ष. आणि म्हणून शाश्वत विकास याची सांगड तुम्हाला मनुष्याच्या विकासाची घातली पाहिजे, फक्त इन्फ्रास्ट्रक्चरसाठी घालून चालणार नाही. आणि सर आता मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे विद्यापीठांमध्ये बऱ्याच वेळा संशोधन होतं आणि त्या संशोधनाचा सामान्य नागरिकाला कसा फायदा होऊ शकेल त्या संदर्भात काय सांगाल? मला असं वाटतं की आजच्या सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय JB जोशी सरांनी त्यांच्या 57 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊन त्यातनं भारताच्या आर्थिक विकासाला मदत होऊ शकते हे सप्रमाण सिद्ध करण्याचं एक भाषण दिलं. तर त्याच्यावरून आपल्या एक लक्षात आलं असेल की आपल्याला चांगलं रिसर्च करायला चांगली सुविधा पाहिजे हे जरी खरं असलं तरी सुविधा असेलच तर चांगलं रिसर्च होऊ शकतं असं काही अजिबात मानण्याचं कारण नाही. कारण नवीन शिक्षण प्रणालीमध्ये आपण त्याला NEP 2020 म्हणतो त्याच्यामध्ये आपण मनुष्याला चांगला माणूस घडवण्यासाठी शिक्षणाचा उपयोग करण्याचं एक ब्रीदवाक्य त्याच्यामध्ये आहे. त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला पारंपरिक ज्ञानाचा उपयोग तो पण आत्तापर्यंत करत नव्हतो. तो उपयोग करून आपल्याला कशा पद्धतीने विकास करता येईल त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि म्हणून जरी आपल्या देशामध्ये 20-25 वर्षापूर्वी बायोटेक्नॉलॉजी, त्यानंतरच्या काळामध्ये IT किंवा कॉम्प्युटर सायन्स, आता AIच्या गोष्टी आपण करतो, तर या सगळ्या गोष्टी जरी सायमल्टेनियसली होत असल्या तरी माणूस हा सर्वाचा केंद्रबिंदू आहे ते आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणून इंडस्ट्रियल ग्रोथ ही जशी आवश्यक आहे त्याच्याबरोबरच माणसातल्या
गुणांचा वापर करून त्याची स्किल डेव्हलपमेंट आपल्याला कशी करता येईल. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की MGM विद्यापीठ, महात्मा गांधी मिशन नावामध्येच आपण त्यांचे आयुष्य हा संदेश असलेला राष्ट्रपिता आपला एक प्रेरणास्थान आहे. तर या विद्यापीठामध्ये जे काम चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त बायोटेक्नॉलॉजी किंवा फक्त AI याचा विचार आपण केलेला नाही. इकडे शिकणाऱ्या मुलाला NEPच्या प्रोव्हिजन्सचा फायदा घेऊन आपल्याला पॅरलली मायनर सब्जेक्ट्स म्हणून कुठले अजून विषय देता येतील. म्हणजे एखादा कॉम्प्युटर सायन्स करतोय तर त्याला स्पोर्ट्स मॅनेजमेंट करता येईल का, जेणेकरून सर्वांगीण शारीरिक विकाससुद्धा जर तुम्ही करू शकला तर तुमच्या बुद्धीला चांगलं काहीतरी करण्याची चालना मिळू शकते. अशा पद्धतीने इंडस्ट्रियलायझेशन, ह्युमन डेव्हलपमेंट आणि फिजिकल फिटनेस अशी त्रिसूत्री जशी तुमच्या विद्यापीठामध्ये आता तुम्ही अंगीकारलेली आहे, मला असं वाटतं की तो माझा स्वावलंबनाचा मार्ग आहे. सर, आपण मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केलं, आज आपण MGM विद्यापीठाला भेट दिली, तर आपल्याला काय MGM विद्यापीठाला भेट दिल्यानंतर काय झालं? मला असं वाटतं की 9 लाख विद्यार्थी असलेलं मुंबई विद्यापीठ आणि 9,000 विद्यार्थी असलेलं MGM विद्यापीठ याच्यामध्ये मला असं वाटतं की एक समान धागा असा आहे की 9 लाख विद्यार्थ्यांना आपण शिक्षण देतोय, त्यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी आपल्याला हास्य दिसतं, पण ते बघण्याची आपल्याला संधी मिळत नाही, कारण हा पसारा एवढा मोठा असतो. 9,000 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचं ते समाधान, जसं मी सकाळी फेरफटका मारताना मला काही लोकं दिसली, 1-2 जणांशी मी बोललो, तर मला असं वाटलं की त्यांच्या चेहऱ्यावरूनच मला कळत होतं की दे आर हॅपी. आता मला काही फार बोलता आलं नाही, पण त्याच्यामुळे संख्या ही महत्त्वाची नसते. गुणात्मक बदल जेव्हा आपण घडवून आणतो तेव्हा खऱ्या अर्थाने माणसाचा विकास होतो. आणि म्हणून MGM हे एका राष्ट्रपित्याच्या नावाने सुरू झालेलं विद्यापीठ, याच्यामध्ये ती क्षमता आहे, कारण इथला प्रत्येक विद्यार्थी संस्कारक्षम आणि स्किल डेव्हलपमेंटने जर तो इतके होऊ शकतो आहे, तर तो शेकडो अशा मुलांना त्यांचं आयुष्य बदलण्यासाठी मदत करू शकेल. आणि म्हणून मला असं वाटतं प्रायव्हेट विद्यापीठ असो किंवा पब्लिक असो, दोघांचं कार्य आपापल्या परीने श्रेष्ठ आहे. सर, शेवटचा प्रश्न, आज भारत तरुणांचा देश आहे, आपण तरुणांना आपण काय 20व्या शतकामध्ये आईन्स्टाईनने एक सगळ्यात छोटा फॉर्म्युला शोधला होता, E=mc². पण 21व्या शतकातला फॉर्म्युला त्याच्याहून छोटा कुठला असेल तर E=F. म्हणजे एज्युकेशन इज इक्वल टू फ्युचर.